सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सप्तरंग स्टॉप पाठीमागील उन्नती शाळेसमोरील कोमल सोसायटी शेजारील उद्यानात एमएससीबीच्या ट्रान्सफॉर्मर डीपीला शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली आहे। आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30च्या दरम्यान आग लागल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केला। स्थानिक रहिवासी रवींद्र कलगुंडे यांनी तत्परतेने अग्निशमन दल व एमएससीबी अधिकारी यांना माहिती दिली असता तात्काळ पंचवटी विभागाचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला। फायर डिपार्टमेंटचे अधिकारी व कर्मचारी संजय कानडे, बाळासाहेब लहाणगे, अशोक सरोदे, गणेश रकिबे, ऋषिकेश जाधव, प्रणय बणकर, सिद्धांत गोटीसे आणि अनुराग पवार यांनी तत्परतेने आग विझवण्याचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। या भागात अनेक ठिकाणी वीज वाहिन्याखाली लोंबकळत असल्याने त्या अंडरग्राउंड करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। ठिकाणी शाहूनगर सप्तरंग पेट्रोल आरटीओ ऑफिसच्या पाठीमागे पॉवर लॉनच्या समोरचा कॉलनी रोड या ठिकाणी इलेक्ट्रिक डिप्पीला सकाळी अचानक आग लागल्यामुळे आणि गॅलरीतून महिलांची आरडाओरड चालू होती। आम्हाला वाटलं का काही साप वगैरे निघतात त्या पद्धतीने असेल, पण बाहेर पाहिलं तर धुराचा लोट उघडला होता आणि ताबडतोब आम्ही आमचे सन्माननीय नगरसेवक राजाभाऊ पिंगळे यांना कळवलं। नंतर आमचे शिवाजी मतवाड आणि श्री कानडे साहेब फायर ब्रिगेड पंचवटी या सर्व टीमला कळवल्यानंतर या ठिकाणी आमचे अशोक भाऊ वगैरे सर्व फायरची टीम अग्निशामकच्या बंबासह 10 मिनिटात उपस्थित राहून यांनी ताबडतोब आगीचा डोम जो विझवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि आग त्यांनी ताबडतोब विझवली। त्यांना एमएससीबीचं खूप सहकार्य लाभलं। एमएससीबीचे मखलवार सर्व अधिकारी वगैरे वेळेवरती उपस्थित झाल्याने पुढील अनर्थ टळलेला आहे। तरी आम्ही फायर ब्रिगेडचे आणि सर्व एमएससीबीचे सर्व रहिवासी म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो। वायरी आहेत, केबल आहेत, या वायरी केबल ह्या अंडरग्राउंड करून त्वरित त्याच्यावरती कारवाई करावी, जेणेकरून या तारांचे जे लोड झोक्यासारखे खाली लोंबलेले आहेत तर पुढील होणाऱ्या गोष्टी ह्या टाळल्या जाऊ शकतात, अशी मी एमएससीबीला विनंती करतो। सप्तरंग या ठिकाणी डिप्पीला आग लागली आहे असे आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही काही क्षणात त्या ठिकाणी पोहोचलो व सदर ठिकाणी DCP व पाण्याच्या सहाय्याने संपूर्ण आग विझवलेली आहे। पण स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे आम्ही हा कॉल ताबडतोब कव्हर करू शकतो। त्याच्यासाठी पुढील काय असेल ते समक्ष नागरिक सांगतील। धन्यवाद।